कुंभ राशी जानेवारीच्या शेवटच्या या 15 दिवसात या गोष्टी घडणार आहेत. कुंभ राशीसाठी जीवनात एक निर्णय टप्पा येणार आहे. हा फक्त बाह्य घटनांमुळे नाही तर मनातील स्फोटक घटना घडवून आणणार आहे. मन, शरीर आणि नातेसंबंध यांच्या संतुलनावर मोठा दबाव येईल. या काळात सतत धडकलेली भावना आणि टाळलेले प्रश्न, उधळलेली जबाबदारी आणि जुन्या चुका या अचानक समोर येणार आहेत. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ हा ध्येय, संयम आणि आत्मनिरीक्षणाचा परीक्षा घेणारा असणार आहे. पहिला स्फोट हा फक्त आव्हान नाही तर जीवनातल्या खऱ्या मूल्यांकनाची जाणीव करून देणारा आहे. या काळात घेतलेले निर्णय, दाखवलेली प्रतिक्रिया आणि संयम यावरील पुढील आयुष्याचा मार्ग हा अवलंबून असणार आहे. या काळात तुमच्या मनातील वेदना सुद्धा तुमच्या मनावरती येऊ शकतात. अशा प्रकारे कुंभ राशीसाठी हा काळ कसा आहे आपण पुढे बघूया. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही आता बदलणार आहे हे सत्य सांगितलं जाणार आहे. तर तुम्ही या राशीचे असाल तर आयुष्याने तुम्हाला थकवलं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहाच. तुम्हाला अशी एक जाणीव होईल की जी कदाचित अनेक वर्षात प्रथमच होईल. मी एकटी नाही असं तुम्हाला वाटणार. नंबर 1 आहे, या राशीचे दुःख इतरांना कधीच कळलं नाही, पण ते फार खोल होतं. या राशीचे दुःख हे कधीच एका अवघडपणे व एका घटनेपुरतं मर्यादित नव्हतं. ते वर्षानुवर्ष गेलं पण लहानपणापासून जबाबदारी हा शब्द तुमच्या आयुष्यातच खूप लवकर आला. इतर लोक चुका करूनही मोकळे आलेले, पण या राशीला चूक करण्याची ही परवानगी मिळाली नाही. तुमच्या मनात वादळ असतानाही तुम्ही शांत दिसलात, तर रडायचं असतानाही हसत राहिलात. कारण तुम्हाला माहीत होतं जर तुम्ही कमजोर पडला तर सगळं कोसळेल. लोक या राशीला खूप स्ट्रॉंग आहे, पण कोणालाही हे समजत नाही. ही स्ट्रेंथ तुमच्या वेदनेतून तयार झालेली आहे. अनेक रात्री तुम्ही एकटे झोपलात, एकटे अश्रू गाळलेत, अश्रू गेले, कोणाला सांगायचं ठरवलं पण शेवटी गप्प बसलात. हे म्हणून तुमचं सर्वात मोठं दुःख बनलं. नंबर 2 आहे, देवाची परीक्षा. आता फक्त वेदना देण्यासाठी नव्हती, ती घडवण्यासाठी होती. या राशीच्या आयुष्यातील संघर्ष हे साधे नव्हते. प्रत्येक वेळेस जेव्हा वाटलं की आता सगळं ठीक होईल, तेव्हाच नवीन अडचण उभे राहिले. यामुळे अनेक वेळा तुमच्या देवावरचा विश्वासही डळमळीत झाला. पण सत्य आहे की देव या राशीकडून खूप अपेक्षा ठेवतात. कारण तुम्ही परिस्थिती बदलण्याची ताकद ठेवता. तुमच्यावर आलेले प्रत्येक अडचणी तुम्हाला तर तोडण्यासाठी नव्हती, तर आतून मजबूत करण्यासाठी होती. तुमचं आयुष्य म्हणजे एक शांत युद्ध होते, कोणालाही न दिसणारा. आणि आता परीक्षा शेवटच्या टप्प्यावर आहे. कारण ज्यांनी सगळं सहन केलं त्यांनाच खरी शांतता मिळते. आता देव तुमचं दुःख पाहत नाही, तर तुमची तयारी पाहतो. नंबर 3 आहे, दुःखाचा शेवट म्हणजे नशीब बदललं नाही, आत्म्याला मोकळं करणार आहे. या राशीसाठी दुःखाचा शेवट म्हणजे फक्त बाह्य परिस्थिती बदल नाही, तर तुमचं मोठं दुःख हे बाहेर होतं, आत होतं. हे सगळ्यांसाठी आहे, पण माझ्यासाठी कोणीच नाही. मी सगळ्यांसाठी असल्यामुळे माझ्यासाठी कोणीच का नाही, हा प्रश्न तुमच्या आत्म्याला खोलवर रुजला होता. आता जो बदल सुरू होत आहे तो मनाच्या पातळीवर आहे. तुम्ही स्वतःला कमी लेखणं थांबवाल. प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देण्याची सवय तुमची सुटेल. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचं अस्तित्व फक्त इतरांसाठी उपयोगी असण्यासाठी नाही, तर स्वतःला आनंदी राहण्यासाठी सुद्धा आहे. हा बदल खूप शांत असेल, पण त्याचा परिणाम प्रचंड खोल असेल. कारण एकदा मन मोकळं झालं की आयुष्यात बदलायला सुरुवात होते. नंबर 4, आनंदाची सुरुवात. गोंगाट्याने नाही तर अंतर्मनातील शांततेने होते. या राशीच्या आयुष्यात आनंद कधीही अचानक मोठ्या आवाजात येत नाही. कारण तुम्ही जे दुःख भोगलं आहे त्यानंतर मोठ्या आनंदावरही विश्वास ठेवणं कठीण झालेलं आहे. म्हणून देव तुम्हाला आधी मनाची शांतता देतो. आता हळूहळू असं दिसून येईल की जिथे सकाळी उठल्यावर मनावर ओझं असेल, एखादी गोष्ट साधी, एक चांगला
फोन कॉल, एक छोटासा पैशाचा क्षण, आनंदाचा क्षण कोणाचा समजून घेणारा असणार आहे. या राशीसाठी पैसा आणि प्रसिद्धी नसते, तर या आता लढाईची गरज आहे, ही जाणीव असते. ही जाणीव येणे म्हणजेच आयुष्यातील सर्वात मोठा बदल आहे. कारण ज्या दिवशी मन शांत होतं त्या दिवशी आयुष्य तुमच्या बाजूने वळायला लागतं. नंबर 5 आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय या राशीला चैन पडणार नाही. हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर मनावर जे हलकं करण्यासाठी आहे. व पहिल्या काही मिनिटातच तुम्हाला दुःख दिसेल, मधल्या भागात तुमची झुंज दिसेल आणि शेवटी तुम्हाला तुमचा नवा चेहरा दिसेल. हा व्हिडिओ पाहताना अनेक राशीचे लोक मनात म्हणतील, हे माझ्याबद्दल बोलत आहे. कारण इथे खोट्या आश्वासनाचा खेळ नाही, इथे आहे तो कटू सत्य आणि त्यातून निर्माण झालेली आशा. शेवटचा भाग पाहताना तुमच्या डोळ्यात पाणी येईल, पण वेदनेचे नसेल, तर ते त्या क्षणाचे असेल जिथे मन म्हणेल की आता खरंच सगळं बदलत आहे. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय या राशीला समाधान मिळणार नाही. राशीच्या दुःखातून मुक्तीचा या राशीचं तुमचं आयुष्य कधीच सोपं नव्हतं, पण ते अव्यर्थही नव्हतं. जे अश्रू कोणी पाहिले नाही, जे संघर्ष कोणाला सांगता आले नाही, ते आता सगळे कुठेतरी नोंदवलेले आहे. आज त्या नोंदीचा अर्थ उघडायला सुरुवात होत आहे. दुःख संपते म्हणजे आयुष्य परफेक्ट होत नाही, पण मनावरचा भार कमी होतो. आणि जेव्हा मन हलकं होतं तेव्हा निर्णय बदलतात. आता वाटतं की बदलतात, माणसंही बदलतात. आता या राशीने सतत सिद्ध करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त जगायचं आहे. शिकाल, मनापासून अप्रतिम वाटतं, तुमचं हास्य पुन्हा परत येईल. पण यावेळी ते भीतीतून नाही, तर शांततेतून येईल. हा काळ बदल हळूहळू आहे, पण तो खरा आहे. म्हणूनच शेवटचा संदेश एकच आहे. जर आजपर्यंत आयुष्याने तुम्हाला रडवलं असेल, तर आता तेच तुम्हाला आयुष्य सावरायला सुद्धा शिकवतील. ही तुमची सुरुवात असणार आहे. यामुळे तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला संयम सोडायचा नाही, धीर सोडायचा नाही. तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचा प्रोत्साहन आणि तुमच्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.